हा नाही, तू आणि हर सेम सेम आहात. बेटा मी ते नेला असतो बेटा. मस्तपैकी आपण रेडी झालोय फ्रेंड्स. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. बुगूला घेऊन चाललोय मी स्कूल्समध्ये. ओके, ऍडमिशन इन्क्वायरीसाठी. तुला आवडतं? चला. हा बुगू अशी काय रेडी झाली? माझ्यासोबत इकडे उभी राहा. हा इकडे ये ना. दोघांनी पण पिंक पिंक घालून दोघंही मस्तपैकी रेडी आहोत. जाऊया आणि स्कूल आपण शॉर्टलिस्ट केलं, आपण जाऊन तिथे बघू ऍडमिशन प्रोसिजर चालू झाली की काय काय काय. येस, डन. चला चला. काय हा क्रीम कलरची मग घेऊया ना. टीचर आज बोलली ना, भाव्या तू उद्या बॅग घेऊन ये स्कूलला. बॅग, टिफिन, वॉटर बॉटल घेऊन ये ना, तेव्हा तू बॅग घेऊन जा. ठीक आहे? ए नको हा नको, तू थांब मग बेटा, मीच जातो. ते आजपासूनच बॅग मागायला लागले. आपण आता फक्त टीचरला तुझं नाव सांगायला चाललोय की भाव्या स्कूलला येणार आहे उद्यापासून. ठीक आहे, म्हणून आज बॅग नाही लागत. आज फक्त सांगायचं. आणि तू टीचरला काय बोलशील? हॅलो टीचर, हे शूज घालूया आपण. बोलते ना वेगळंच काय ते. तिला वाटतं आजपासून स्कूल यायचं म्हणून ती सकाळपासून एक्साइटेड आहे. बाय बाय. काढू नको, वर घाल. नको, हे सगळं पडतं सगळं रस्त्यामध्ये कुठे पण चष्मा विष्मा. चल ऑल द बेस्ट बेटा. अरे बाळा, तुला ऑल द बेस्ट बोललं पाहिजे. ऑल द बेस्ट बटू. बेटा आपण कशाने जाऊया स्कूलला? तुला चालत जाऊया? चालत जाऊया पक्का? मग तू चालत आहे, मी स्कूटीने जातो. ठीक आहे, जा चालत. पोहोचली? त्या टीचरशी बोल जा. बेटा टीचर वगैरे काय बोलली तर बोलायचं. व्हॉट इज द नेम विचारला काय बोलते? व्हॉट इज द नेम? हा असं बोलायचं. हा बेटा एक्साइटेड? हा बेटा बोलायचा बेटा टीचर पुढे. गपचूप उभी नको राहू, समजला ना? नाहीतर नर्वस होशील. ठीक आहे, जे पण कर बट ओके, आपण करू, ट्राय करू. ठीक आहे. बऱ्यापैकी आपण 2 स्कूलमध्ये इन्क्वायरी केली आहे फ्रेंड्स. आणि बुकूनी इतकं मिसबिहेव केलं तिकडे आहे ना बेटा. तुला डॅडा ओरडला ना बाहेर आल्यावरती. आता घरी गेल्यावर तिला वेगळं ओरडा पडणार आहे, माझ्याकडून पण मम्माकडून पण. कारण की खूप मस्ती केली त्याने. टीचरशी मला गपचूप कोऑर्डिनेट करू दिला नाही. आता अजून जरा एकाच स्कूल बघू कुठं आहे जवळपास काय इन्क्वायरी ते. आणि मला पण काही गोष्टी घ्यायच्या जिमसाठी, त्या पण बघून घेऊ. ठीक आहे, चला बोल. चला आता जाऊ काय कपडे घ्यायला. हळू. शाळेचं तर उद्या अजून एक दिवस जाईल. बिकॉज आपण टोटल 3 शाळेमध्ये इन्क्वायरी केली. सगळ्यांमधून उद्या आपल्याला डिसाईड करून सांगायचं आहे कोणती स्कूल आपल्याला, काय फी स्ट्रक्चर कोणता. 2 स्कूलचा मला फी स्ट्रक्चर थोडा परवडतोय, म्हणजे थोडं प्रॉपर वाटतं. कारण की बुगूला आपल्याला माहिती आहे की स्कूलिंगमध्ये मी मोस्टली हेच शोधतो फ्रेंड्स की काय बोलतात ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज किंवा आर्ट्स ॲक्टिव्हिटीज मी शोधल्या. त्या 2 स्कूलमध्ये मला जरा जास्त दिसल्या ते, तर मोस्टली मी त्याच्यासाठीच प्रिफर करेल. आणि जाता ते माझ्यासाठी जिमसाठी बॅग पण घेतली आणि टी शर्ट पण घेतली समोरून स्पोर्ट्स शॉपमधून. फोटो काढले ना बेटा सकाळी. नको, चल तू ये चल लवकर. बस ठीक आहे, क्लिप पडलेलं आहे. अरे पूजाला मी सांगतो हमेशा बाबा बाहेर निघताना नको तिचा चष्मा देत जाऊ, हे ते सगळं. पडला चष्मा कितीतरी वेळा. आता कुठे जायचं? घरी. घरी गेलो कुणाला ओरडा पडणार आहे? हा का? कारण की ते स्कूलमध्ये टीचरने हिला खुर्ची दिली बसायला. ही 5-10 मिनिटं बसली
आणि जसं निघायचा टाइम आला, या पोरीने खुर्ची उचलून इथं तिथं फेकायला चालू केली छोटीवाली क्लिप. आता तिलाच विचार, कुठे टाकला? तिला मी दिला पण होता क्लिप. हे बघ, हे एका स्कूलचं पकड, वरती पकड जरा. वाव. थांब ते कपडे काढायचे. बट आता मी निघतो पूजा जिमसाठी. तुम्ही घरी आता मस्तपैकी टाइमपास करा. ओके. काय पर्यंत आपल्या कितीपर्यंत आपण म्हणजे जिम टाइम? आज लकीली मी विचार केलेला की चालत जाईल जिमला, म्हणून मी स्कूटी नव्हतो घेऊन येणार, पण नशीब मी घेऊन आलो. कारण की आज पूर्णपणे पाय आणि पोटाचा व्यायाम केला तर चालत जायला थोडा वेळ लागला असता घरी. पण शिड्या आपण चालूनच उतरलं. आज पण फ्रेंड जाता आता आपण पॉपकॉर्न घेऊन चाललोय. एक मी खाईल, एक बुब्बू, आणि पूजानी खाल्लं तर पूजा पण खाईल. पण पॉपकॉर्न नाईस टाइमपास. थँक्यू. त्याचसोबत जाता आता जरा काहीतरी हेल्दी म्हणून आपण घेतो बदाम शेक. हाफ, बिकॉज हाफ 35ला पडतो आणि फुल डायरेक्ट 60. तर हे ठीक आहे. शोधते अजून काय काय ऑप्शन्स आहे. वर्कआउट वगैरे करून निघाल्यावरती बाहेरच्या बाहेर खाऊन मग घरी जाऊ शकतो. बिकॉज घरी गेल्यावरती पोरं बायको वगैरे आता तुम्हाला कालचं सीन लक्षात द्या. खायचं प्यायचं राहून गेला, बुकूचं तोंड फुटलं, हे झालं ते झालं, म्हणून होईल तेवढं बाहेरूनच खाऊन घेऊन थोडंसं, मग नंतरला आरामात घरी आंघोळ वगैरे करून परत थंड पाण्याने नाहीच वन. तिने दवाखान्यात घेऊन जायचं होतं आणि तुम्ही झोपवून टाकलं. मी झोपवलं नाहीये, सांगते काय तुला. मग अशीच झोपली? हा, ती जेवली आणि झोपून गेली ती. ओके, मग दवाखान्यात तू चल तिच्या ऐवजी. मला गरज नाही, तू जाऊन ये. तुला गरज आहे, तुझे पाय बी दुखतात. मग तुझ्याशी बोलून बरं वाटतं. मग मला नाही वाटत असं. वाटतं, लक्ष दे जरा. काय नवीनच चालू केलंय हिने, कशाला तोडायचं? पण राहू दे, मी तोडतो बाबा. मी तर आधीच डोक्यावर केस 4 आहेत. मी तर असंच कलर मारलाय. आजकाल गार्नियरचा पहिला वापरायचो, आता इंडिगाचा वापरतो, बिकॉज गार्नियरचा कलर शॅम्पू भेटतच नाही. ठीक आहे, चला फ्रेशअप होऊन घेतो आणि मग बघू बुक किती वाजता उठते. तिला घेऊन जाऊया आपण दवाखान्यात. तुझ्या मी लेवल पॅन्टलाच लावून होतो आतमधून, आणि असंच गेलोय, वर्कआउट केलंय सगळं. काय आता एडिट करत बसलोय, उशीर झाला, खूप उशीर झालाय. बट तरी पण आता मध्ये काय झालं आता बेटा तुम्हाला? डोळ्यात काहीतरी गेलं, दाखवा. इकडे मी फूक मारतो इकडे बस, इथे बस, खाली बस. म्हणूनच जितका जेव्हा शांततेत फ्री टाइम असतो बाहेर गेल्यावरती, तेव्हा कामं आटपून घ्यायचे. घरी आल्यावरती घर गृहस्थी आपल्याला त्यात ओढवून घेते की बाबा तू आता ह्यात बिझी आहेस, आता तू तुझा टाइम ठीक आहे झाला, आता इकडे बेटा, इकडे बस, इकडं. हा, एडिटिंग तुला पण काढायची. डोळ्यात काय गेलं बघू देशील तू? फूक मारू दे मला. झालं ठीक? उठ, उभी राहा. तुला मी बेटा एक मिनिट येतो, उभी राहा. हे डोळ्यात असे केस जातात ना सारखे, मग रबर बँड आणतो. रबर बँड आपल्याला ना, ते ऍक्च्युली फ्रेंड्स ब्लॅक वाले रबर बँड डोका पडलं बेटा पाठी. रबर बँड्स असतात ना, ते पण लावायला थोडं कसं तरी वाटतंय. बुकू नको बेटा, सगळं ठीक आहे. तुला मांडीवर बसायला मना केलंय कधीच. खाली बसायचं. इथे बस मस्ती कर. तर रबर बँड लावून कसं हेअरलाईन थोडी पाठी पण जाते. ए नको बाबा, काय करू नको. खरं सिरियसलीच घेतलं, बसून काय पण कर म्हणजे चल. तर ते पण थोडीशी भीती की हेअरलाईन पाठी जाईल. बुगू नको बेटा प्लीज. आता कम्प्लीट होत आलंय. मेन गोष्ट ना, जसं माझं काम जेव्हा कम्प्लीट होत असतं किंवा माझी सुरुवात असते ना कोणत्या पण कामाची, तेव्हा माझी बायको पण आणि माझी मुलगी पण मला ना जकडून टाकतात कसं पण ह्याच्यामध्ये. सर का बेटा, उठा. पूजा हिला बोलव. झालंय डोक्याचं इथं ते डोळ्याचं. आता ती पण लक्ष नाही देणार. चला मी ब्लॉग एडिट करून घेतो. 11 होऊन गेलेत रात्रीचे, मी अजून ब्लॉग टाकला नाहीये. जस्ट बनवून झाले फ्रेंड्स मस्त एक ऑमलेट. त्यासोबत रात्रीची भाकर बाकी होती आणि त्यासोबत नाश्त्यात असणारे बॉईल अंडे. आणि त्यासोबत फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग. दोघी जरा आराम करतात, मला जरा
सकाळी जरा लवकर बाहेर पडायचं बुबूच्या स्कूलिंगसाठी, बिकॉज कालच्या ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर 2-3 स्कूलमध्ये बोलणं झालं. तर आज जरा लवकर जाऊन फीस स्ट्रक्चर आणि हे ते प्रॉपर म्हणजे आहे, थोडंसं काम आहे बुबूच्या स्कूलबद्दल. तर पटपट मला नाश्ता करून निघायचं आहे बाहेर. तर झालं इन्क्वायरीचं काम. आता घरी जाऊन प्रॉपर एक विचार विमर्श करून डिसाईड करू, फायनलाइज काय करायचं आहे ते, आणि बघू त्या पद्धतीने प्रोसीड करू. मी बेल वाजवली पण नाही, तू दरवाजा उघडला कसं काय? तुला कसं समजलं? शूजचा आवाज आला. मग आता येऊ आतमध्ये. चला बंद बंद करा. तुझं काय थांब थांब, ते मम्माला देणार थांब. तू ती चहा पिऊन घे. कुठे गेलो? स्कूल्स मध्ये काय बोलले? करून आलो 2 ठिकाणी चौकशी. आता फायनलाइज म्हणजे त्यांच्याकडून झालंय. आपल्याला ते सर्टन डेटवरती लिंक पाठवतील, त्या लिंकवरती जाऊन एकदा ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि मग ॲडमिशन झालं. कोणता स्कूल? कोणती स्कूल ते तिच्याशी डिस्कस करून घेतो. माळा आपल्याला लांब पडणार हा. काय हा हा तू हा बरोबर, माझ्यासोबत काल भाभी आलेली. काल मी रडत होती हर्ष. नाही ती काल आली होती बोलतीये मी. काल रडत होती ना? नाही तू काल तू बोललीस की काल मी आलेली आहे ना स्कूलमध्ये. रडत होती कधी रे? मला असू दे, तू चहा पी आता, राहू दे. नाही मी मस्तपैकी ऑमलेट भाकर वगैरे खाऊन गेलो नाश्ता करून. आणि ऑमलेटचा तवा गॅसवरच ठेवला. मला वाटलं तू पण बनवशील म्हणून ठेवलं. मी खाते का? मग ठीक आहे, आता धुवून टाकतो. चिकन बनवते आता. आपण कशामध्ये उभे आता? लिफ्ट. काय झालं? काय आहे बेटा डॉक्टर? पण मी शोधतो मग डॉक्टर. तर तू काय पाणी प्यायला आली का? हा पाणी प्यायला बसली गाडीवर? डॉक्टरकडे का नाही जायचं तुला? डॉक्टरला बोल मला सर्दी झाली डॉक्टर. ओके हो. तर बुगू इज लकी फ्रेंड्स आत्तासाठी, बिकॉज तिला डॉक्टरांकडे नव्हतं जायचं, तुम्ही बघितलंच. आणि आता डॉक्टर सध्या नाही आहेत, ते गेलेत. संध्याकाळी येणार आहेत आता डॉक्टर, डायरेक्ट 6-7 वाजता है ना बेटा? मग आता कुठे जायचं? थँक्स मयूर. बाय ब्रो बाय. दवाखाना तर बंद होता फ्रेंड्स, बट हे चालू आहे. चल आणि तसं थोडी आहे तिथून टाक खरं. या टायमिंगला सोबत आहेत तिच्या, म्हणून बुब्बू जरा गेले. नाही तर लास्ट टाइम खूप घाबरली होती, ती जायलाच तयार नव्हती. आज गेली आहे ती. ये घाबरू नको. टॅटू टाइम फ्रेंड्स, आपला टाइम अप होत आलाय. जाता जाता बुब्बूच्या हातावर निघतो टॅटू, आणि ती काढू देते बिया, नाही तर ती हातावरती नाही काढू देत. लास्ट टाइम पण काढलेला ना, घरी पण शॉक झालेली पूजा पण की अरे कसं काय. नाही तर ती हातावरती काही लिहू पण देत नाही ना, काय करू देते. काय ते बटरफ्लाय. बाय करायचं नंतर या. बाय बाय दिया, बाय बाय. हा हा वेळासाठी. हा मस्त 4-5 राऊंड मारवतात सर. फक्त किती वेळासाठी? ते वेळ नाही माहिती आता, 4-5 मिनिटं तरी असेल. फक्त 70 रुपीजमध्ये. त्या गाडीबद्दल सांगतोय जी होती किड वेंचरमध्ये. आता मस्तपैकी घरी आलो, ती चिकन रेडी आहे. टेस्ट करू आणि मग निघू आपण जिमला. चला जिम टाइम फ्रेंड्स, लेट्स गो. खायला तर खूप सारे ऑप्शन दिसलेत, पण आता सध्या काय नाही. घरी जायचं आहे, फ्रेश व्हायचं आणि मग पूजाने बनवलेलं असतं की चिकन खायचं.
तो घरी जाण्या अगोदर एक जस्ट एक ग्लास गंधाचा ज्यूस. का जी हाँ, बट ऐसा आया है कि फॉर रीस्केड्यूलिंग कॉन्टैक्ट एंड कंप्लेंट कैंसिल हुई है, समथिंग मैसेज आया. जी, आपको कोई टेक्नीशियन से कोई कॉल आया था सर? जी नहीं मैम, अभी दोपहर में मुझे एक फ़ोन आया था, आई थिंक वो बजाज से था या विजय सेल से था. वो कह रहे थे कि आपका मैं चेक करके बताता हूँ टेक्नीशियन कब तक, बट ये कल से बातचीत हो रही है मेरी कि टेक्नीशियन कब आएगा बताते, कब आएगा बताते, आज आएगा कल आएगा, तो ऐसे करते करते. हर्षल जी, आपकी इंस्टॉलेशन की जो रिक्वेस्ट है वो मैं पे न्यू इमीडिएट बेस पे रजिस्टर करवा रही हूँ. ओके, टेक्नीशियन जो है आपके यहाँ जल्द से जल्द इंस्टॉलेशन के लिए विजिट हो जाए सर. प्लीज प्लीज. ओके ओके मैम, थैंक यू. कॉल करने के लिए बेहद धन्यवाद हर्षल जी. आपका दिन शुभ हो. सेम टू यू मैम, थँक यू. चिकन बनलं आज फ्रेंड्स. खाली पडायला नको.